This extract is taken from page number 14 and 15. The young lived man in a city office up to the intellectual damages in these matters. The young lived man in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. It was a question of please. The complainant entering the lift said, "Top." The lift man demanded, "Top, please." And this concession being refused, he not only declined to comply with the instruction but hurled the passenger out of the lift. त्या दिवशी सकाळी लिफ्ट मधील एका प्रवाशाला त्याने लिफ्ट मधून बाहेर ढकलले. त्या गुन्ह्यासाठी त्याच्यावर दंड ठोठावला गेला होता. त्याने एका पॅसेंजरला लिफ्ट मधून बाहेर ढकलून दिलं होतं आणि त्याला बाहेर ढकलल्यामुळे त्याला दुसऱ्या दिवशी दंड ठोठावण्यात आला होता. नक्की काय घडलं होतं की ज्यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आलं होतं? इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. प्रश्न होता प्लीज म्हणण्याचा. प्लीज म्हणण्याचा प्रश्न होता. मग नक्की कोणी कोणाला म्हणायला पाहिजे होतं ते बघूयात आपण. द कंप्लेंटंट एंटरिंग द लिफ्ट सेड. The complainant entering the lift said, "Top." तक्रारदार जो होता तो तक्रारदार ज्यावेळेस लिफ्ट मध्ये प्रवेश केला त्यावेळेस त्याने फक्त लिफ्टमॅनला सांगितलं टॉप. पण लिफ्टमॅनची अशी अपेक्षा होती की त्या तक्रारदाराने म्हणजेच त्या पॅसेंजरने लिफ्टमॅनला टॉप प्लीज असे म्हणावे अशी त्याची अपेक्षा होती. And this concession being refused, आणि लिफ्टमॅनची ही जी अपेक्षा होती टॉप प्लीज म्हणावं, त्या पॅसेंजरने टॉप प्लीज म्हणावं, ही मागणी त्याने अमान्य केली होती. फक्त त्याने अमान्य केल्यामुळे त्याने त्याची जी सूचना आहे टॉप या सूचनेकडे दुर्लक्ष केलं होतं आणि त्या पॅसेंजरला त्याने त्या लिफ्ट मधून बाहेर ढकलून दिलं होतं. This of course was carrying a comment on manner too far. आणि त्याचं हे वागणं आहे, लिफ्टमॅनचं वागणं जे आहे ते नक्कीच सभ्य वागणुकीची त्याने ही जी अपेक्षा केलेली होती ती नक्कीच अमानवी नव्हती. Discourtesy is not a legal offense and it does not excuse assault and battery. सौजन्याने न वागणे हा काही कायदेशीर गुन्हा नाही. Discourtesy is a lack of courtesy. सौजन्याने न वागणे. It does not excuse assault and battery. An attack which includes assault and battery, an attack which includes not only threats but also actual use of violence. Assault and battery means an attack which includes not only threats but also the actual use of violence. हे अशिष्ट वर्तन, हे जे आहे अशिष्ट वर्तन हा काही कायदेशीर गुन्हा नाही. त्यामुळे अशा प्राणघातक हल्ला आणि हिंसाचाराचे समर्थन होऊ शकत नाही. असॉल्ट अँड बॅटरी, प्राणघातक हल्ला आणि हिंसाचार याचं समर्थन होऊ शकत नाही. If a burglar breaks into my house and I knock him down, the law will acquit me, and if I am physically assaulted, it will permit me to retaliate with reasonable violence. Acquit, to state formally that person is not guilty of crime. To state formally that a person is not guilty of crime म्हणजे त्याला त्या गुन्ह्यामधून सुटका मिळवणे किंवा निर्दोष ठरवणे. जर माझ्या घरामध्ये चोर शिरला आणि मी त्याला मारले तर कायदा मला निर्दोष ठरवेल आणि माझ्यावर जर शारीरिक हल्ला झाला तर स्वसंरक्षणासाठी हिंसाचार करून प्रतिकार करण्याची मला मुभा हा कायदा देतो. म्हणजे जर माझ्या घरामध्ये चोर शिरला तर मी त्याला प्रतिकार करू शकतो आणि मी त्याला जर मारलं तर कायदा मला निर्दोष ठरवू शकतो
आणि जर माझ्यावर शारीरिक हल्ला झाला, चोर घरात आल्यानंतर माझ्यावर जर शारीरिक हल्ला झाला, तर स्वतःच्या रक्षणासाठी मी जो काही प्रतिकार करेल तो प्रतिकार करण्याची मुभा मला कायदा देते. It does this because the burglar and my assailant have broken quite definite commands of the law. हे असं होऊ शकतं कारण तो जो चोर आहे तो आणि माझ्यावर हल्ला करणारा याने याने कायदे भंग केलेला असतो. कायदा हा कोणावरही हल्ला करण्याची परवानगी देत नाही. बट no legal system could attempt to legislate against bad manners or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. म्हणजे माझ्यावर घरामध्ये चोर शिरले किंवा एखादा हल्लेखोर शिरला आणि त्याला प्रतिकार करताना मी जर त्यांना मारलं तर कायदा मला नक्कीच संरक्षण देऊ शकतो. पण कोणतीही कायदेशीर यंत्रणा ही अशिष्ट वर्तन म्हणजे जे दुसऱ्याला त्रासदायक होईल अशा वर्तनाबद्दल कायदेशीर कारवाई करू शकत नाही किंवा अशा गोष्टीच्या विरुद्ध हिंसाचाराचा वापर करण्यास मान्यताही देऊ शकत नाही. समजा तुमच्याशी जर कोणी चुकीच्या पद्धतीने वागलं तर तुम्ही त्याला शारीरिक दृष्ट्या इजा करणं, त्याला मारणं हे याच्याबद्दल कायदा हा तुम्हाला परवानगी देत नाही, कारण तो कायदेशीर दृष्ट्या दंडनीय अपराध आहे असे ही यंत्रणा स्वतःच मानते. तेव्हा लिफ्टमॅन बद्दल सहानुभूती बाळगूनही आपण हे मान्य करायला हवं की कायदा हा योग्य आहे. And our sympathy with the left man, we must admit that the law is reasonable. जरी आपल्याला त्या लेफ्टमॅनबद्दल सहानुभूती असली तरी आपण हे मान्य केलं पाहिजे की कायदा हा योग्य आहे. It would never do if we were at liberty to box people's ears because we did not like their behavior or tone of their voices or the scowl on their faces. इथे तुम्हाला मानवाच्या चेहऱ्यावरचे त्याच्या वागणुकीतले वेगळे जे एक्सप्रेशन्स आहेत ते तुम्हाला दिसत आहेत. तुम्हाला जर लोकांचे वर्तन आवडले नाही किंवा त्यांच्या आवाजाची पट्टी वाढली किंवा त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी आवडली नाही म्हणून त्यांना तुम्ही ठोसे लगावू शकत नाहीत आणि ते स्वातंत्र्य तुम्हाला कायदा हा कधीही देत नाही. तुम्हाला जर समोरच्याच्या वागण्याचे पद्धत आवडली नाही, त्याच्या बोलण्याचे त्याचे एक्सप्रेशन्स आवडले नाहीत तरीही कायदा तुम्हाला कशाही प्रकारचं समोरच्या व्यक्तीचं वागणं आवडलं नाही म्हणून त्या व्यक्तीला ठोसे लगावण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला कायदा देत नाही. असं जर झालं, आवर फीस्ट वुड नेव्हर बी आयडल अँड द गटर ऑफ द सिटी वुड रन विथ ब्लड ऑल डे. समजा जर कायद्याने जर तुम्हाला समोरच्याचं वागणं आवडलं नाही म्हणून त्याला तुम्ही ठोसा लगावला तर तुमच्या आपल्या शहरातील गटारांमध्ये दिवसभर फक्त रक्ताचे पाट वाहतील. I may be as uncivil as I may please and the law will protect me against violent retaliation. I may be haughty or boorish and there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. मी कितीही गर्विष्ठपणे वागेन, उद्धटपणे वागेन तरीही माझं हे जे असभ्य वर्तन आहे, हे मी उद्धट आहे असा शिक्का बसण्या व्यतिरिक्त अधिक दंड मला सोसावा लागणार नाही. तुम्ही असभ्यपणे वागलात, गर्विष्ठपणे वागलात, उद्धटपणे वागलात तर तुम्हाला कुठलीही शिक्षा होणार नाही. फक्त लोक तुम्हाला म्हणतील की हा एक असभ्य वर्तन करणारा आहे, हा एक उद्धट वागणारा मुलगा आहे, याच्या व्यतिरिक्त काही होऊ शकत नाही. लॉ डज नॉट कंपेल मी टू से प्लीज.
कुठलाही कायदा मला प्लीज म्हणावं असं सांगत नाहीये. I may be haughty or boorish and there is no penalty except the penalty of being written down an ill-mannered fellow. The law does not compel me to say please or to attune my voice to others people's sensibilities any more than it says. म्हणजे मी कितीही असभ्यपणे वागलो, उद्धटपणे वागलो तर मला कुठल्याही प्रकारचा दंड होणार नाही. फक्त मला एक उद्धट व्यक्ती म्हणून ओळखलं जाईल आणि कुठलाही कायदा मला कृपया म्हणायला सांगत नाही. ऑर टू अट्यून माय व्हॉइस टू अदर्स पीपल्स सेन्सिबिलिटीज, आणि माझ्या लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी मला कोणताही कायदा कंपल्सरी करत नाही. कोणताही कायदा मला सांगत नाही की तुम्ही लोकांच्या भावना समजून घ्या. Any more than it says that I shall not wax my moustache or dye my hair or wear ringlet down my back. मी कशाही प्रकारे वागलो तरी कायदा मला मी माझ्या मिशा कशा काढाव्या, माझे केस कसे रंगवावे किंवा पाठीवर केसांचे झुलपे वाढवावे की नाही हे मला माझा कायदा सांगत नाही. It does not recognize the laceration of our feelings as a case for compensation. आणि तुमच्या भावना कायद्याच्या दृष्टीने भावना दुखावल्या गेल्या तरी नुकसान भरपाईचा कोणताही खटला होऊ शकत नाही. There is no allowance for moral and intellectual damages in this matter. आणि कुठल्याही प्रकारची भरपाई, नैतिक आणि बौद्धिक हानीची भरपाई या अशा पद्धतीमध्ये मिळत नाही. आता काही शब्दांचे मीनिंग बघू आपण. कंपेल, फोर्स or oblige to do something. Haughty, having a high opinion of oneself, often a low opinion of others. Boorish, rude, uncultured. Attune, make receptive or aware. Laceration, a cut or a tear. Compensation, something typically money awarded to someone in recognition of loss, suffering or injury. Our first question is, read the following statements and pick the statement which expresses the intention of the writer. Question will be asked for 2 marks. There are 4 options. First option is, there is an importance of good manners and civility. A wound of one's self-respect is more painful than physical wound. One need to be courteous with a listener. Law can civilize people. प्रश्न विचारलाय, खाली तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. त्या 4 स्टेटमेंट पैकी तुम्हाला 2 स्टेटमेंट असे निवडायचे आहेत की ज्यामध्ये त्या लेखकाचा हा पॅसेज लिहिण्यामागचा जो उद्देश आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. आता तुम्हाला या पैकी ऑप्शन निवडायचे आहेत. पहिला तुम्ही ऑप्शन लिहिणार आहात, there is an importance of good manners and civility. तुमचे वर्तणूक ही तुमची चांगली वागणूक आणि सौजन्याने वागणे याला खूप महत्व आहे. आणि पुढचा मुद्दा आहे, one's self respect is more painful than physical wound. एखाद्याच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणं हे त्याला शारीरिक इजा पोहोचवण्यापेक्षाही जास्त त्रासदायक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज, pick out some examples of behavior from the extract that are not punishable under the law. Following are the examples of behavior from the extract that are not punishable under the law. तुम्हाला या दिलेल्या तुमचे वागणे जे आहेत ते वागणे लिहायचे आहेत की जे ज्यामुळे तुम्हाला शिक्षा होऊ शकत नाही, कायद्याच्या दृष्टीने ज्यामुळे तुम्हाला
शिक्षा होऊ शकत नाही ते तुम्हाला लिहायचे आहे. पहिलं लिहिणार आहात शोईंग डिसलाइक फॉर अदर्स बिहेवियर ऑर द टोन ऑफ देअर व्हॉइसेस ऑर द स्कॉल ऑन देअर फेसेस. तुम्हाला समोरच्याचं वागणं आवडलं नाही, त्यांच्या आवाजाची पट्टी आवडली नाही, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आवडले नाही, कुठलाही कायदा तुम्हाला शिक्षा करू देत, या त्यांच्या चुकीच्या वागण्याबद्दल शिक्षा करण्यासाठी कोणताही कायदा अस्तित्वात नाही. जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीचं वागणं आवडलं नाही, त्यांच्या आवाजाची पट्टी आवडली नाही, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आवडले नाही, तर त्यांच्या या चुकीबद्दल कुठेही शिक्षा नाही. नेक्स्ट, वन कॅन बी अनसिव्हिल ॲज मच ही लाईक्स. एखादा व्यक्ती कितीही सौजन्यरहित वागू शकतो, त्याला जेवढं वाटतं तेवढं. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे नॉट वॅक्सिंग मॉस्टिच्यू और डाय हेअर. पुढचा प्रश्न आहे The passenger damaged the liftman's self-respect. Support your answer with some facts from the extract. The passenger damaged the liftman's self-respect. Support your answers with some facts from the extract. तो पॅसेंजरने लिफ्टमॅनचा आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली होती. हे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये त्या पॅसेज मधून नक्की काय घडलं होतं ते सांगायचं आहे. The complainant entering the lift said, "Top." The liftman demanded, "Top, please." And this concession being refused, he not only declined to comply with the instruction, but hurled the passenger out of the lift. This, of course, was carrying a comment on manner too far. Our next question is, what if discourtesy is legal offense? Write your response in about 30 words. अन्य हा कायदेशीर गुन्हा आहे याबद्दलचं तुमचं मत तुम्हाला लिहायचं आहे. If discourtesy is a legal offense, police will have powering complaints. जर सौजन्याने न वागणे हा कायदेशीर गुन्हा असेल तर पोलीस स्टेशन मध्ये अनेक तक्रारी येतील. The courts will have a lot of pending cases. People will be seen fighting here and there. कोर्ट न्यायालय हे न्यायालयामध्ये अनेक केसेस पेंडिंग पडतील आणि अनेक लोक ही सगळीकडे सर्वत्र भांडणार. सौजन्याने न कायदेशीर गुन्हा असेल तर पोलीस स्टेशन मध्ये अनेक कंप्लेंट्स असतील, कोर्ट मध्ये अनेक केसेस पेंडिंग पडतील आणि लोक सर्वत्र भांडताना दिसतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे द लॉ प्रोटेक्ट मी अगेन्स्ट correct alternative to use a model auxiliary showing obligation. मॉडेल ऑक्झिलरी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे की ज्यामध्ये कंपल्सरी ऑब्लिगेशन म्हणजे समोरच्याने ती गोष्ट कंपल्सरी केली पाहिजे हे दाखवणारा शब्द वापरून तुम्हाला ते वाक्य परत लिहायचं आहे. आता मॉडेल ऑक्झिलरी शोईंग ऑब्लिगेशन कोणतं आहे तर मस्ट आहे. पहिला ऑप्शन तुम्हाला दिलाय द लॉ कॅन प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलंट रिटिलिएशन. सेकंड ऑप्शन आहे द लॉ कुड प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलंट रिटिलिएशन. द लॉ मे प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलंट रिटिलिएशन. द लॉ मस्ट प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलंट रिटिलिएशन. याच्यातला तुम्ही हा ऑप्शन निवडणार आहात. फोर्थ ऑप्शन The law must protect me against violent retaliation. The law must protect me against violent retaliation. Next question is find out the words from the passage which mean the following. है lack of courtesy, fight with the fists, uncultured and attacker.
लॅक ऑफ कर्सी साठी कोणता शब्द पॅसेज मध्ये आलाय, फाईट विथ द फीस्ट साठी कोणता शब्द आलाय, अनकल्चर्ड साठी कोणता शब्द आलाय, अँड अटॅकर साठी कोणता शब्द आलाय ते तुम्हाला लिहायचं आहे. लॅक ऑफ कर्सी, डिस्कर्सी. फाईट विथ द फीस्ट, बॉक्स. अनकल्चर्ड, बुरिश. अँड अटॅकर, एसिलियंट. अशा प्रकारे तुम्ही तुमचे उत्तर परीक्षेमध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं परीक्षा. थँक्यू.